नमस्कार मित्रांनो, स्वागत आहे तुमचं आपल्या यूट्यूब एज्युकेशनल चॅनलवरती। तर मागचा करंट अफेअरचा जो आपण व्हिडिओ बनवलेला होता त्यामध्ये आपण ऑगस्ट 2023 मधील करंट अफेअर कव्हर केलेलं होतं। मी तुम्हाला मागे पण सांगितलेलं होतं की आपण ऑगस्ट 2023, जुलै 2023, जून 2023 असं जानेवारी 2023 पर्यंत जाणार आहे आणि नंतर पुढे कंटिन्यू आपण सप्टेंबर 2023 अशा पद्धतीने समोर समोर जाणार आहे। म्हणजे जे तुमचं मासिक करंट अफेअर आहे ते मी आपल्या यूट्यूब चॅनलवरूनच कव्हर करून देणार आहे। आणि या करंट अफेअरच्या सीरीजमध्ये हा जो जीके शब्द आपण लावलेला आहे याचा अर्थ असा आहे की करंट मधल्या ज्या न्यूज आहे त्या न्यूज आपण इथे कव्हर करत असतो विषयामध्ये जाऊन। त्यामुळे तुम्हाला करंट अफेअर रिलेटेड सब्जेक्टमध्ये पण जाता येईल आणि जेणेकरून आपल्याला चांगल्यात चांगले मार्क्स मिळतील। चला तर मग स्टार्ट करूया। तर जुलै महिन्यामधील पहिला प्रश्न जो मी तुम्हाला दिलेला येते इतिहासामधील की 23 जुलै 1856 ला लोकमान्य टिळकांचा जन्म झाला होता चिखली या गावी। त्यांनी गणेश उत्सवाला सुरुवात ही 1893 मध्ये केलेली होती। शिवाजी उत्सव जे आहे ते सुरू केले होते 1895 ला। सो हा एक पॉइंट तुम्हाला इथे लक्षात ठेवायचा आहे। त्यानंतर महत्त्वाचं म्हणजे न्यू इंग्लिश स्कूल जे आहे याची स्थापना ही 1880 मध्ये टिळक, आगरकर आणि विष्णू शास्त्री चिपळूणकर यांनी केलेली होती। नंतर डेक्कन एज्युकेशन सोसायटीची स्थापना ही 1884 मध्ये झालेली होती। तर फर्ग्युसन कॉलेजची स्थापना पुणे येथे 1885 मध्ये करण्यात आलेली होती। सो हे पॉइंट्स तुम्हाला इथे लक्षात ठेवायचे आहे। त्यानंतर आणखी काय लक्षात ठेवा की मराठा वृत्तपत्र लोकमान्य टिळकांनी सुरू केलेलं होतं आणि ते त्याचे संपादक होते। तर बघा, मराठा वृत्तपत्र हे इंग्रजी भाषेमध्ये होतं आणि पब्लिश होत होतं। 2 जानेवारी 1881 ला त्याची स्थापना झाली होती। तर केसरी वृत्तपत्रचे संपादक जे होते तर केसरी वृत्तपत्राचे संपादक होते गोपाळ गणेश आगरकर। मराठी भाषेमध्ये केसरी वृत्तपत्र होतं जे की मंगळवारी पब्लिश होत होतं आणि स्थापना आहे 4 जानेवारी 1881। सो हे दोन्ही पॉईंट तुम्हाला इथे लक्षात ठेवायचे आहे। त्यानंतर जागतिक मेंदू दिवस कधी असतो असा प्रश्न जर तुम्हाला विचारला तर लक्षात ठेवा जागतिक मेंदू दिवस हा 22 जुलैला असतो। साधारणपणे मेंदूचं वजन हे 1300 ते 1400 ग्रॅम इतकं असते, मात्र अल्बर्ट आइन्स्टाईन यांच्या मेंदूचं वजन हे 1230 ग्रॅम इतकं होतं। त्यानंतर महत्त्वाचं म्हणजे मेंदूचं सरासरी वजन हे 1300 ते 1400 ग्रॅम असते। पुरुषांच्या मेंदूच्या वजनापेक्षा स्त्रियांच्या मेंदूचं वजन हे कमी असते। सापेक्षवादाचा सिद्धांत हा अल्बर्ट आइन्स्टाईन यांनी मांडलेला होता आणि अल्बर्ट आइन्स्टाईन यांची भेट महर्षी कर्वे यांनी घेतलेली होती। ओके, आणि 22 जुलैला जागतिक पाय दिवस पण असतो। हा पॉईंट तुम्हाला इथे लक्षात ठेवायचा आहे। पाय म्हणजे होते 22/7 म्हणून 22 जुलै तुम्ही लक्षात ठेवू शकता। 22 तारीख 7वा महिना। ओके, सो 22 जुलै। चला, या दिवशी 2 दिनविशेष कंप्लीट झाले मग आपले। त्यानंतर किमान उत्पन्न हमी विधेयक मांडणारं राज्य कोणतं आहे तर ते आहे राजस्थान। अन्न मिळाल्यास गव्हर्नमेंट तिथलं 1000 रुपये देणार आहे। भारतातील वाळवंटाचं नाव थर वाळवंट आहे जे की राजस्थानमध्येच आहे। आपलं थर वाळवंट हे जगातील 7व्या क्रमांकाचं वाळवंट आहे मित्रांनो। त्यानंतर पुढचा प्रश्न आहे की 2023 हे वर्ष पर्यटन विकासाचे वर्ष म्हणून कोण साजरं करत आहे तर बघा SCO म्हणजे शांघाय कॉर्पोरेशन ऑर्गनायझेशन 2023 हे वर्ष पर्यटनाचं वर्ष म्हणून साजरं करत आहे। यावरती तुम्हाला डेफिनेटली परीक्षेमध्ये प्रश्न विचारला जाणार आहे मित्रांनो। ठीक आहे, त्यानंतर महत्त्वाचं म्हणजे स्थापना कधी झाली तर 15 जानेवारी 2001 ला शांघाय कॉर्पोरेशन ऑर्गनायझेशनची स्थापना झालेली होती। मग मुख्यालय शांघायला आहे काय तर नाही, मुख्यालय आहे बीजिंग चीन या ठिकाणी। आणि या शांघाय कॉर्पोरेशन ऑर्गनायझेशनचा 9वा सदस्य देश इराण झालेला आहे, लक्षात ठेवा इराण। ठीक आहे, आणि 2017ला भारत आणि पाकिस्तान हे एकत्रितरित्या शांघाय कॉर्पोरेशनचे काय झालेले होते। सो हा पॉईंट तुम्हाला इथे लक्षात घ्यायचा आहे। त्यानंतर PM डिवाइन योजना, PM डेव्हलपमेंट इनिशिएटिव्ह फॉर नॉर्थ ईस्ट रिजन, नॉर्थ ईस्ट जरी लक्षात ठेवलं डिवाइनमधला नॉर्थ ईस्ट तरी तुमच्या लक्षात येईल। उद्देश आहे ईशान्य पूर्व भारताचा विकास करणे आणि ही 100% केंद्र पुरस्कृत काय आहे योजना आहे। मोस्ट एमपी करायचं आहे। GST भवनाचं अलीकडे उद्घाटन कुठं करण्यात आलं असा जर प्रश्न तुम्हाला विचारला तर या प्रश्नाचं अचूक उत्तर पाहिजे मित्रांनो आगरताळा जे की त्रिपुरा या ठिकाणी आहे। 101वी घटनादुरुस्तीनुसार GST विधेयक भारतामध्ये लागू झालेलं होतं। विधेयक म्हटलं तर 122 आणि घटनादुरुस्ती म्हटलं तर 101। GST विधेयक लागू करणारं भारतातील पहिलं राज्य हे आसाम होतं। हा पॉईंट तुम्हाला इथे लक्षात ठेवायचा आहे। आणि सध्या भारताचे वित्तमंत्री कोण आहे तर ते आहे निर्मला सीतारामन। ओके, आपण पाहत आहे जुलैमधील करंट अफेअर। जगातील त्या 36व्या प्रभावशाली महिला पण ठरलेल्या आहे। ओके, याच्यामध्ये बदल होत राहणार, ठीक आहे, परंतु सध्या तुम्हाला लक्षात ठेवायचं आहे 36व्या।
त्या घटनेमध्ये घटनादुरुस्ती संबंधित कोणती कलम आहे, तर कलम आहे 368. आणि घटनादुरुस्तीची पद्धत आपण दक्षिण आफ्रिकेकडून आणलेली होती मित्रांनो. कुठून आणलेली होती? दक्षिण आफ्रिकेकडून आणलेली होती. आणि भाग 20 मध्ये 368 घटनादुरुस्ती संबंधित कलमाचा उल्लेख करण्यात आलेला आहे. जीएसटी परिषदेचे अध्यक्ष वित्तमंत्री असतात, हा पॉईंट लक्षात ठेवा. आणि जीएसटी परिषदेची स्थापना कलम 279A नुसार केली जाते. सो हे सगळे की पॉईंट्स तुम्ही इथे लक्षात घ्या. त्यानंतर महत्त्वाचा प्रश्न आहे आपल्या समोर. युनेस्कोचा हेरिटेज वारसा पुरस्कार 2023 भायखळा रेल्वे स्टेशन मुंबईला देण्यात आलेला आहे. आणि युनेस्कोचं जे मुख्यालय आहे ते आहे पॅरिस, फ्रान्स. आणि युनेस्कोची स्थापना 1946 मध्ये करण्यात आलेली आहे. 1,00,000 कोटी रुपये भांडवल असणारी पहिली भारतीय कंपनी कोणती ठरलेली आहे, तर ती ठरलेली आहे मित्रांनो इंडिगो. गगन ही स्वदेशी नेव्हिगेशन प्रणाली वापरणारी पहिली कंपनी इंडिगो ठरलेली होती. त्यामुळे इंडिगो खूप चर्चेमध्ये आहे, हे लक्षात ठेवा. मग गगनचा फुल फॉर्म तुम्हाला पेपरमध्ये विचारला जाऊ शकतो. GPS, ॲडेड, जिओ, ऑगमेंटेड नेव्हिगेशन. मोस्ट टाइम करा हा प्रश्न, कारण यावरती प्रश्न विचारला जाऊ शकतो. त्यानंतर पुढचा प्रश्न आहे मित्रांनो, फिफा क्रमवारीमध्ये भारतीय संघ कितव्या क्रमांकावर जाऊन पोहोचलेला आहे, तर भारताचा संघ 100व्या क्रमांकावर पोहोचलेला आहे. फिफा 2022 दोहा कतार या ठिकाणी पार पडलेला आहे. विजेता देश ठरलेला आहे अर्जेंटिना आणि उपविजेता होता फ्रान्स. भारतीय फुटबॉल खेळाडू कोण आहे प्रसिद्ध, त्यांचं नाव आहे सुनील छेत्री. तर विचारलं जाऊ शकते की सुनील छेत्री कोणत्या खेळात संबंधित आहे. त्यानंतर महत्त्वाची गोष्ट म्हणजे काय बघा, की अमेरिकेतील एक न्यूयॉर्क शहर आहे. त्या न्यूयॉर्क शहरमध्ये एक ब्रॉड पे रस्ता आहे. त्या रस्त्याला डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर यांचे नाव देण्यात आलेले आहे. त्यानंतर महत्त्वाचं म्हणजे स्टॅच्यू ऑफ नॉलेज हा पुतळा लातूरला उभारण्यात आलेला आहे, ज्या पुतळ्याची उंची 70 फूट इतकी आहे. हा पुतळा कोणाचा आहे, तर हा पुतळा डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर यांचा आहे. मसुदा समितीचे अध्यक्ष डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर हे होते. त्यानंतर सर्वात मोठा पुतळा त्यांचा हैदराबाद, तेलंगणा या ठिकाणी उभारण्यात आलेला आहे. 125 फूट इतका हा पुतळा आहे. आणि CM आहे तेलंगणाचे चंद्रशेखर राव. सो हे सर्व पॉईंट्स तुम्ही इथे कव्हर करा. मी एका ठिकाणी कव्हर करून दिलेले आहे. त्यानंतर कसोटी क्रिकेटमध्ये द्विशतक करणारी पहिली ब्रिटनची खेळाडू कोण ठरलेली आहे, तर नाव आहे टेमी ब्युटेल. तुम्हाला विचारलं जाऊ शकते की द्विशतक करणारी टेमी ब्युटेल कोणत्या देशाची खेळाडू आहे, तर ती ब्रिटन, इंग्लंडची खेळाडू आहे. मात्र भारताची पहिली द्विशतक करणारी महिला कोण, तर त्या आहे मिताली राज. सो हा पण एक पॉईंट तुम्ही इथे लक्षात घ्या. महाराष्ट्राचे सध्या मुख्य सचिव आहे मनोज सौनिक. भारताचे लष्कर प्रमुख आहे मनोज पांडे. त्यानंतर UPSCचे अध्यक्ष आहे मनोज सोनी. आणि जम्मू काश्मीरचे नायब राज्यपाल आहे मनोज सिन्हा. तर सर्व नावं मी एका ठिकाणी तुम्हाला कव्हर करून दिलेली आहे. सो हे तुम्ही इथं क्लिअर करून घ्या मित्रांनो. ओके. त्यानंतर बघा, सिकल सेल ॲनिमिया निर्मूलन कार्यक्रम 2023 ची सुरुवात कुठून करण्यात आली, असा जर प्रश्न विचारला तर प्रश्न लक्षात ठेवायचा आहे शेडोल, मध्य प्रदेश या ठिकाणाहून करण्यात आलेली आहे सुरुवात. मग कोण केलं उद्घाटन? नरेंद्र मोदी यांच्याद्वारे उद्घाटन करण्यात आलेलं आहे. सुरुवातीला 17 राज्यातील 278 जिल्ह्याची योजना सुरू करण्यात आली. एरॅडिकेट एनिमिया हा जो रोग आहे याचं निर्मूलन करण्याचं वर्ष ठरवलेलं आहे आपण 2047. कारण भारताच्या स्वातंत्र्याला 100 वर्ष पूर्ण होणार आहे. त्यामुळं निर्मूलनाचं वर्ष 2047 आहे. तुम्हाला जर सायन्समध्ये प्रश्न विचारला की ॲनिमिया कशाच्या अभावी होतो, तर उत्तर घ्यायचं आहे तुम्हाला लोहाच्या अभावी. एक पांडुरोग पण आहे मित्रांनो, पांडुरोग कशाच्या अभावी होतो, तर लोहाच्याच अभावी होतो. ठीक आहे. त्यानंतर एशिया कबड्डी चॅम्पियनशिप 2023 विजेता देश कोणता ठरलेला आहे? भारत. 8व्यांदा. जेव्हाही भारत अशी स्पर्धा जिंकते त्यावेळेस आपल्याला परीक्षेमध्ये प्रश्न विचारला जातो, हरवून जिंकलं हा प्रश्न येणार आहे तुम्हाला, तर उत्तर असणार आहे इराण. त्यानंतर संतोष ट्रॉफी 2023 रियाद, सौदी अरेबिया या ठिकाणी पार पडलेली आहे मित्रांनो. आणि विजेता ठरलेला आहे कर्नाटक आणि उपविजेता ठरलेला आहे मेघालय. आता हे ओके. सो ही स्पर्धा बाहेर विदेशात भरलेली आहे, त्यामुळं 101% तुम्हाला यावरती प्रश्न येणार आहे. संतोष ट्रॉफी कशा संबंधित आहे असा जर प्रश्न विचारला तर उत्तर घ्यायचं आहे फुटबॉल. इट्स अ व्हेरी इम्पॉर्टंट क्वेश्चन. माझ्याकडून मोस्ट टाइम करा प्रश्न. विजेता कर्नाटक, उपविजेता मेघालय. आय थिंक याच्यावर प्रश्न पण विचारले गेलेले आहे आणि विचारण्यात पण येणार आहे. 2023 मध्ये लुसाने डायमंड लीग विजेता कोण ठरलेले आहे, तर ते ठरलेले आहे नीरज चोपडा. त्यांनी 87.66 मीटर इतका भाला फेकला. त्यांना गोल्डन बॉय या टोपण नावाने सुद्धा ओळखलं जाते. मग गोल्डन गर्ल कोणाला म्हटलं जाते, तर लक्षात असू द्या PT उषा यांना म्हटलं जाते. ठीक आहे. त्यानंतर वर्ल्ड हॅपीनेस इंडेक्स 2023 मध्ये कोणत्या देशाने जागतिक आनंदी निर्देशांकामध्ये प्रथम क्रमांक पटकावलेला आहे, तर तो देश आहे फिनलँड. मग याच्यामध्ये अफगाणिस्तान हा सगळ्यात शेवटी म्हणजे 136 नंबरवर आहे, तर भारत 126व्या नंबरवर आहे, जे की आपल्यासाठी चांगली गोष्ट नाही आहे. 126 नंबर.
त्यानंतर 18 नंबरचा प्रश्न आहे की नवीन संविधान लिहिण्यासाठी घोषणा करणारा देश कोणता आहे, तर तो देश आहे उझबेकिस्तान. मग उझबेकिस्तान चर्चेमध्ये आलं तर आपल्याला माहीत पाहिजे स्टुडंट की दुस्तेलिक युद्ध सराव कोणत्या दोन देशादरम्यान होतो, तर दुस्तेलिक युद्ध सराव हा भारत आणि उझबेकिस्तान या दोन देशादरम्यान होतो. 2000मध्ये इसवी सन 2000मध्ये श्री व्यंकटचलय्या यांच्या अध्यक्षतेखाली भारतीय संविधानात बदल सुचवण्यासाठी समिती नेमण्यात आली होती. सो हा एक पॉईंट तुम्ही इथे लक्षात ठेवू शकता. मृत्यूदंडाची शिक्षा रद्द करणारा देश कोणता आहे अलीकडे, तर तो आहे कझाकिस्तान. कझाकिस्तान सोबत सुद्धा आपला एक युद्ध सराव असतो, मी त्याचं नाव लिहून देतो तुम्हाला, काझिंद. कझाकिस्तान आणि इंडिया असं नाव बनलेलं आहे काझिंद. लक्षात ठेवा तुम्ही, हे महत्त्वाचं आहे. त्यानंतर वर्ल्ड हॅबिटॅट म्हणजे अधिवास अवॉर्ड कोणाला भेटलेला आहे, एक जागा मिशन आहे ओडिशा सरकारचं, त्या जागा मिशनला हा अवॉर्ड देण्यात आलेला आहे. काय आहे जागा मिशन? जागा मिशन आहे झोपडपट्टीचा विकास करणे. इट्स अ व्हेरी व्हेरी इम्पॉर्टंट क्वेश्चन. सो इट्स अ व्हेरी व्हेरी इम्पॉर्टंट पॉईंट. तिथले CM आहे नवीन पटनायक. आशियातील सर्वात मोठी झोपडपट्टी तर लक्षात घ्या ती कोणती आहे, तर ती आहे धारावी. आणि धारावी कुठे आहे मित्रांनो? धारावी आहे मुंबईला. त्यानंतर ज्यूस मिशन. ज्यूस मिशन कोणत्या ग्रहासंबंधित आहे असा थेट जर प्रश्न तुम्हाला विचारला तर उत्तर घ्यायचं आपल्याला गुरु. कसं लक्षात ठेवायचं? जे म्हणजे होते ज्युपिटर. जे म्हणजे काय होते? ज्युपिटर. सो ज्युपिटर आलं की ज्यूस लक्षात ठेवायचा आहे गुरुग्रह. सर्वात मोठा ग्रह आहे आपल्या पृथ्वीवरचा गुरु. आणि त्याला उपग्रह किती आहे, तर उपग्रह आहे 92. PM प्रणाम योजना. आता PM प्रणाम योजना कशा संबंधित आहे एवढाच प्रश्न तुम्हाला परीक्षेमध्ये विचारला जाईल. तर PM प्रणाम योजना हे रासायनिक खताचा वापर काय करावा, कमी करावा. प्रमोशन ऑफ अल्टरनेट न्यूट्रिशन फॉर ॲग्रिकल्चर मॅनेजमेंट. तर अशा पद्धतीनं हा आहे प्रणाम योजनेचा फुल फॉर्म, तुम्ही लक्षात ठेवा. सॅप म्हणजे साऊथ एशियन सॅफ चॅम्पियन स्पर्धा 2023 विजेता कोणता देश ठरलेला आहे, तर आपला देश भारत ठरलेला आहे नव्यांदा. आणि उपविजेता कोण ठरलेला आहे? कुवेत. त्यामुळे तुम्हाला शुअरली याच्यावरती प्रश्न विचारला जाणार आहे. सॅफ म्हणजे होते साऊथ एशियन फुटबॉल फेडरेशन. आणि भारताच्या फुटबॉल टीमचे गोलकीपर कोण आहे, तर ते आहे गुरप्रीत सिंग. तर पुढचा प्रश्न आहे इलेक्ट्रिक वस्तू निर्यातीमध्ये प्रथम क्रमांकाचे राज्य कोणते ठरलेले आहे, तर ते ठरलेले आहे तामिळनाडू. भारताचा सर्वात मोठा व्यापारी भागीदारी देश अमेरिका आहे. हा पॉईंट तुम्ही इथे लक्षात ठेवा. भारत सर्वात जास्त निर्यात अमेरिकेला करतो, भारत सर्वात जास्त आयात चीनची करतो. मात्र ज्याची आयात आणि निर्यात दोन्ही जास्त असते त्याला भागीदारी देश म्हटलं जाते, व्यापारी भागीदारी देश, तर तो आहे USA. सो हे तिन्ही पॉईंट तुम्ही इथे लक्षात घ्या. त्यानंतर जिमेक्स धर्म गार्डियन युद्ध सराव भारत आणि जपान दरम्यान साजरे होतात. आणि स्लिनेक्स म्हटला तर भारत आणि श्रीलंका नावातच आहे, स्लिनेक्स इंडिया. ओके. आणि इंद्र म्हटला तर IND इंडिया आणि RA रशिया. सो अशा पद्धतीनं हे नावातच आपल्याला काही प्रश्नांची उत्तरे सापडतात मित्रांनो. ओके. सो हे लक्षात घ्या. जगातील सर्वात मोठे रोड नेटवर्क कोणत्या देशाचे आहे, तर अमेरिकेचे. दुसरा क्रमांक लागतो आपल्या भारताचा आणि तिसरा क्रमांक आहे मित्रांनो चायनाचा. सो हे तुम्ही तिन्ही पॉईंट लक्षात घ्या. त्यानंतर जेंडर गॅप इंडेक्स, सगळे इंडेक्स मी एका ठिकाणी कव्हर करून देत आहे तुम्हाला. जेंडर गॅप इंडेक्समध्ये आपला 127वा नंबर लागतो. वृत्तपत्र निर्देशांकात 161वा लागतो, 7 क्रमांक लागतो. स्पर्धात्मक निर्देशांकात 140वा क्रमांक लागतो. शांतता आणि आनंदी निर्देशांकात भारताचा 126वा नंबर लागतो. काही कन्फ्युजन असेल तर लगेच ते चेक करून घ्या. अक्षर रिव्हर क्रूजचे उद्घाटन करण्यात आलेले आहे. गृहमंत्री अमित शाह यांच्या हस्ते हे उद्घाटन करण्यात आलेले होते. 15 कोटीचे क्रूज आहे, जहाज आहे आणि साबरमती नदीवर हे अक्षर रिव्हर क्रूजचे उद्घाटन करण्यात आलेले आहे. पुढचा प्रश्न कोणता आहे बघा की मनरेगा कामगारांसाठी कल्याण कोष सुरू करणारं भारतातील पहिलं राज्य कोणतं ठरलेलं आहे, तर ते ठरलेलं आहे केरळ. मग आता मनरेगा म्हणजे होते महात्मा गांधी राष्ट्रीय रोजगार हमी योजना. त्यामुळे आपल्याला याच्यावरती प्रश्न पेपरमध्ये येऊ शकतो, कारण सध्या हे चर्चेमध्ये आहे कल्याण कोष. तर मग आपल्याला माहीत असलं पाहिजे की मनरेगा संबंधित जो कायदा झाला होता तो 7 सप्टेंबर 2005 मध्ये करण्यात आलेला होता. सुरुवात झाली होती याची 2 फेब्रुवारी 2006ला 200 जिल्ह्यामध्ये प्रायोगिक तत्वावर. मात्र संपूर्ण भारतात ही योजना 1 एप्रिल 2008ला लागू करण्यात आली होती. हा पॉईंट तुम्ही इथे लक्षात घ्या. पूर्ण भारतात कधी, तर बघा 1 एप्रिल 2008. मग मनरेगा ही जी योजना होती या योजनेला महात्मा गांधी यांचं नाव 2 ऑक्टोबर 2009ला त्यांच्या 140व्या जयंतीनिमित्त देण्यात आलेलं होतं. आजचा जर सध्या विचार केला आपण, ठीक आहे, जुलै 2023चा, तर सर्वात जास्त मजुरी दर हरियाणाचा आहे की
जो की 357 रुपये आहे आणि महाराष्ट्राचा मजुरी दर मनरेगा अंतर्गत 273 इतका आहे। काही कन्फ्युजन असल्यास नक्की चेक करून घ्या। शहरी भागासाठी मनरेगा योजना कोणत्या राज्याने सुरू केलेली आहे तर ते राज्य आहे राजस्थान। पीएफ डे कधी साजरा केला जातो? सेंट्रल रिझर्व्ह पोलीस फोर्स हा असतो 27 जुलैला। डॉक्टर एपीजे अब्दुल कलाम यांची पुण्यतिथी ही 27 जुलैला। त्यानंतर जागतिक हेपॅटायटिस दिवस 28 जुलैला असतो। हा हेपॅटायटिस हा शरीरातील यकृत या अवयवासंबंधित होतो आणि दिवस हा 28 जुलैला असतो। एक जीवन एक यकृत हे या दिवसाची थीम आहे। शरीरातील सर्वात मोठी ग्रंथी यकृत असते आणि यकृतामध्ये पित्त असते मित्रांनो, आणि यकृताला चेक पॉईंट म्हटलं जाते। तर अशा पद्धतीने आपण करंट अफेअरमधून सब्जेक्टमध्ये जात असतो। तर ऑब्व्हियसली परीक्षेमध्ये आपल्याला मार्क चांगलेच पडणार आहे मित्रांनो। जागतिक शहरे संस्कृती मंचात सामील होणारं पहिलं शहर कोणतं ठरलेलं आहे तर ते ठरलेलं आहे आपलं बेंगळुरू कर्नाटक। युनेस्कोच्या लिस्टमधील ते 41वे शहर ठरले तर भारतातील ते पहिलं ठरलं, म्हणून तुम्हाला प्रश्न येणार म्हणजे येणार, त्यामुळे हा पॉईंट तुम्ही इथे पाठ करा। सायबर गुन्हे जे आहे मित्रांनो हे राज्यसूचीतला विषय आहे। सायबर ॲक्ट माहिती तंत्रज्ञान कायदा 2000चा होता, बदल 2008 मध्ये झालेला होता। सूची परिशिष्ट 7 मध्ये विषय दिलेले असतात, त्याच्यामध्ये केंद्र सूची, राज्य सूची, समवर्त सूची असतात आणि जे शेषाधिकार असते ते केंद्राकडे असते। हा पॉईंट तुम्हाला लक्षात ठेवायचा आहे। आणि शेषाधिकार आपण कोणत्या देशाकडून घेतले असा जर प्रश्न आला तर उत्तर घ्यायचं आपल्याला कॅनडा। आणि संबंधित कलम कोणती आहे शेषाधिकारासंबंधित? कलम 248। त्यानंतर आपल्याला महत्त्वाचा एक प्रश्न दिलेला आहे की राज्यसभा अध्यक्षांनी 4 महिलांना उपाध्यक्षीय पॅनलवर नामनिर्देशित केलेलं आहे। जेव्हा अध्यक्ष आणि उपाध्यक्ष दोन्ही अब्सेंट असतात तेव्हा उपाध्यक्षीय पॅनलमधील व्यक्तीची अध्यक्ष म्हणून निवड केली जाते, त्याकरता हे उपाध्यक्षीय पॅनल असते। मग आपल्याला माहीत असलं पाहिजे की संसदेची कलम आहे 79, राज्यसभा 80 आणि लोकसभा 81। म्हणजेच पहिले वरिष्ठ सभागृह नंतर कनिष्ठ सभागृह आणि संसदेची कलम 79 अशी पाठ ठेवा। राष्ट्रपती अध्यादेश वटहुकूम काढतात कलम 123 नुसार। राज्यपाल म्हटलं तर 213 लक्षात ठेवायचा आहे वटहुकूम। भारताचे उपराष्ट्रपती जगदीप धनखड आहेत। उपराष्ट्रपती संबंधित कलम 63 असते आणि तुम्हाला सर्वांना माहिती आहे भारताचे उपराष्ट्रपतीच हेच राज्यसभेचे सभापती असतात, मात्र कलम आहे 64। लोकसभेचे अध्यक्ष व सदस्यांचा यांचा कालावधी हा 25 वर्षे इतका असतो, तर राज्यसभेच्या सदस्यांचा किमान कालावधी हा 30 वर्षे इतका असतो। हा पॉईंट तुम्हाला इथे लक्षात ठेवायचा आहे। जुलै मंथमध्ये करंट अफेअर आम्ही जेव्हा डिस्कस करतो तेव्हा 22 जुलै ही तारीख गेली। मग मी तेव्हा पोरांना सांगितलेलं होतं की 22 जुलै 1947ला आपण आपला राष्ट्रध्वज स्वीकारलेला होता। तिरंग्याचं जे प्रमाण असते ते 3:2 असते, म्हणजे लांबी रुंदी जी असते ती 3:2 असते, हे लक्षात ठेवा। पिंगली व्यंकय्या यांनी आपला राष्ट्रध्वज तयार केलेला होता। त्यानंतर निर्मिती केली होती पिंगली व्यंकय्या आंध्र प्रदेशचे होते, त्यांनी तो ध्वज निर्माण केलेला होता। आणि लक्षात असू द्या भारताच्या स्वातंत्र्याला 75 वर्ष पूर्ण झालेली आहे। इंग्रजांच्या ध्वजाचं नाव काय आहे तर ते आहे युनियन जॅक, हे पण तुम्ही इथे लक्षात घ्या मित्रांनो। आणि आजचे शेवटचे महत्त्वाचे काही प्रश्न आहे। महाराष्ट्रातील पहिले पीएम मित्र पार्क अमरावती या ठिकाणी सुरू करण्यात आलेले आहे। उद्घाटन मुख्यमंत्री एकनाथ शिंदे आणि उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी केलेले होते। मग महाराष्ट्राचे उपमुख्यमंत्री कोण आहे? नाशिकराव तिरपुडे। मी हा पॉईंट इथे का लिहून दिला याचं रिझन आहे की महाराष्ट्राला प्रथमच 2 उपमुख्यमंत्री लाभलेले आहेत, त्यामुळे प्रश्न विचारला जाईल तुम्हाला की महाराष्ट्राचे पहिले उपमुख्यमंत्री सांगा, तर ते होते नाशिकराव तिरपुडे। पीएम मित्रचा फुलफॉर्म होतो मेगा इंटिग्रेटेड टेक्सटाईल रिजन अँड ॲपरेल। तर भारताचे पहिले उपमुख्यमंत्री कोण होते? भारताचे जर विचारले तर अनुराग सिन्हा, जे की बिहारचे उपमुख्यमंत्री होते। आणि तुम्हाला माहित असेल की विरोधी पक्ष एकत्र येऊन यांनी इंडिया हे एक अलायन्स काय केलेलं आहे? स्थापन केलेलं आहे, जे आहे बीजेपीचं जे पक्ष आहे अलायन्स आहे त्याचं नाव आहे एनडीए। मग पीएम मित्र जे आहे, जे आपण वरची योजना पाहिली होती पीएम मित्र, तर पीएम मित्र हे 5F वर काम करणार आहे। तर जसं की बघा फार्म, फायबर, फॅक्टरी, फॅशन आणि फॉरेन, यामध्ये एखादा एक्स्ट्रा एफ ते टाकतील आणि आपल्याला विचारतील कोणता नाही। सो हे पहिल्यांदा फार्ममध्ये उत्पादन केलं जाईल, नंतर फायबर, नंतर फॅक्टरीमध्ये, नंतर फॅशन आणि नंतर फॉरेन, असं तुम्ही लक्षात ठेवू शकता। तर मित्रांनो हे होते जुलै महिन्याचे करंट अफेअरचे पॉईंट्स। तुम्हाला हे पॉईंट्स कसे वाटले नक्की मला कमेंट बॉक्समध्ये सांगा। लवकरच मी तुमच्यासाठी एक मंच करंट अफेअर घेऊन येणार आहे। तोपर्यंत टेक केअर अँड थँक्यू सो मच।